सणवार असले ना की सतत गोड खाल्लं जातं, मग असं वाटतं काहीतरी तिखट खावं. तर आज मी तुम्हाला अशी एकदम छान क्रिस्पी मूग भजी कशी बनवायची घरी ते दाखवणार आहे. कारण मूग भजी ना खूप ठिकाणी मिळत नाहीत. म्हणजे आपल्याला गाडीवर कांदा भजी बटाटा भजी मिळते, पण मूग भजी नाही मिळत. तर चला आपण बनवूयात मूग भजी. त्यासाठी मी मुगाची डाळ जी आहे ती जवळजवळ एक 10 ते 12 तास भिजत ठेवली आहे. आणि मग त्यानंतर बघा ही एकदम छान अशी मऊ होते. मग त्याचं सगळं पाणी जे आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचे. म्हणजे डाळ पहिले धुवायची 2-3 वेळा, तिला भिजत ठेवायची, 10 तास तरी भिजवायची तिला. आणि मग त्याचं सगळं पाणी आहे ना ते आपण छान ड्रेन करून घेणार आहोत. आता ह्याच्यासाठी आपल्याला लागणार एक वाटण. म्हणजे आपण काय करणार आहोत, डाळ वाटतानाच हे घालणार आहोत. तर थोडासा लसूण, थोडेसे धणे, त्याबरोबर आलं. आणि इथे मी लाल मिरच्या घेतल्या, जे माझ्या झाड म्हणजे घरचं झाड आहे ना मिरचीचं झाड, त्याला आलेल्या मिरच्या आहेत. तुम्ही हिरव्या मिरच्यांचाही वापर करू शकता. आपण जर का असं MP किंवा राजस्थान ह्या साईडला गेलो ना तर तिकडे लाल मिरच्या घातलेले हे मूग भजी मिळतात, ज्याला मुंगोडे म्हणतात. तर त्यासाठी मी लाल वापरले, तुम्ही हिरव्या वापरल्यात तरी चालेल. मी मूग घेतलेले आहेत, म्हणजे मुगाची डाळ घेतलेली आहे, ती मिक्सीमध्ये घालून घेतली आहे. त्यानंतर हे सगळे जे मी मसाले आहेत म्हणजे आपलं आलं लसूण वगैरे तेही त्याच्यात घातले. आणि पल्स मोडवर मी ह्या मिक्सीला चालवते. आणि आपल्याला ना ह्याला एकदम फाईन पण नाही करायचंय आणि खूप असे मोठे मोठे त्याच्यामध्ये डाळ उरेल असंही नाही करायचंय. छान मी त्याला वाटून घेतले, हे बघा मी तुम्हाला दाखवते सुद्धा. असं त्याचं टेक्स्चर पाहिजे, थोडं रवरवीत पण जास्तही रवरवीत नाही. कारण की अशी डाळ डाळ जर का तुमची राहिली ना तर मग तुम्ही जेव्हा भजी टाकाल तेव्हा ती भजी छान होणार नाहीत. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी काढून घेते. आणि मी 2 बॅचमध्ये ह्याला ग्राइंड केले. तर पहिल्या बॅचमध्ये सगळं घालून टाकलेलं, म्हणून दुसरी बॅच नुसतीच ग्राइंड केली. आता ह्यामध्ये मी घातली हळद आणि चवीनुसार मीठ. त्याबरोबरच घालायचं आहे आपल्याला कांदा. तर मी हा बारीक चिरून घेतलाय कांदा आणि कोथिंबीर. बस, आपल्याला ह्याच्यात खूप काही मसाले वापरायचे नाही आहेत. छान चव असते ह्या भज्यांची. माझी ही ना पर्सनल फेवरेट आहेत एकदम. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशा ह्या रेसिपीज होतात ते मला नक्की लिहून पाठवा. कारण तुमच्या कमेंट्समुळेच मला अजून प्रोत्साहन मिळतं की मी तुमच्यासाठी छान छान रेसिपीज आणेन. आता मी हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की नाही आपण चेक करूयात. एक भज घालून बघायचं, तेल छान गरम झाले. आता सगळी बाकीची आपण भजी त्याच्यामध्ये सोडूयात. आपली आजी आई ही ट्रिक वापरते ना नेहमी, की तेल गरम झालंय की नाही कसं बघायचं, तर एक छोटंसं भजं टाकून बघायचं. आपल्याकडे आपण म्हणजे आपल्या इंडियन कुकिंगमध्ये ना थर्मामीटर वगैरे काय वापरत नाही. मग ही एक आपली मस्त टेस्ट आहे चेक करायला की आपलं तेल कितपत गरम झालंय. जास्ती गरम झालं असेल तर गॅस बंद करून टाकायचा 2 मिनिटं, आणि कमी झालं असेल तरी आपण 2 मिनिटं तेल गरम करत ठेवलं की ते व्यवस्थित गरम होतं. आता बघा मी अशी सगळी भजी घातली आहेत आणि थोडंसं मी त्याला झाऱ्याने ना हलवते, म्हणजे काय ती चिकटणार नाहीत एकामेकांना. आता ह्याला आपल्याला असं सतत थोडंसं त्याला हलवायचंय. म्हणजे एकदा तुमची एका साईडची भजी छान झाली ना की हलवायची त्याला, तोपर्यंत नाही हलवायची. आणि मग नंतर ना हे असं आपण थोडंसं सतत हलवायचे, म्हणजे सगळीकडनं छान होतात. आणि गोल्डन ब्राऊन, खूप ब्राऊन नाही करायची आपल्याला, थोडी गोल्डनसर अशी त्याची टेस्ट असते, किंवा म्हणजे तुमची भजी बरोबर झाली तर हे बघा असा रंग आला पाहिजे. आणि आता मी ही भजी जी आहे ती काढून घेते. आणि एवढी सोपी आहे ही मूग भजी करायला, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. ही ना सगळीकडे मिळत नाहीत, त्यामुळे असं ना की आपण घरीच जर का एवढी छान करू शकलो तर मग काय क्या बात आहे. तर मग चला आता ही मी काढून घेते. आता ह्याच्याबरोबर तुम्हाला काय सर्व करायचं असेल, तुम्ही मिंटची चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी किंवा केचप, किंवा तुम्ही त्याच्याबरोबर हिरवी मिरची, हे तुम्हाला जे हवं ते तुम्ही सर्व करू शकता. आता ह्याचबरोबर ना मी हिरवी मिरची सुद्धा इकडे तळून घेते. तर थोडी पोपटीशी दिसणारी जी मिरची असते ना ती ह्याच्याबरोबर आपण सर्व करू शकतो, म्हणजे खाऊ शकतो. तर ती मिरची मी इकडे थोडी तळून घेते छान. आणि मग त्यानंतर मी पुदिन्याची जी चटणी असते त्याबरोबर हे सर्व केले, कारण त्याच्याबरोबर खूप छान लागतात हे मुंगोडे. तर बघा आपली मूग भजी तयार झालेली आहे. आणि आता तुम्ही फक्त क्रिस्पीनेस बघा. आला ना आवाज ऐकू, किती छान एकदम क्रिस्पी झाल्यात बाहेरून आणि आतून आहेत ना ही छान सॉफ्ट असतात. म्हणजे मी तुम्हाला उघडून पण दाखवते, हे बघा किती मस्त गरम आहेत जरा भजी, पण मस्त दिसतात ना एकदम. तुम्ही ही अशीच बनवा आणि मला लिहून पाठवा की तुमची कशी झाली. बाय बाय.